संगमनेर तालुक्यामधील वडगाव पाण येथील ग्रामपंचायतच्या वतीनं मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली 10 वातानुकूलित बसेसमधून सुमारे 500 महिला अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत। वडगाव पानचे ग्रामदैवत कानिपनाथ महाराजांना आमदार खताळ व सरपंच श्रीनाथ थोरात यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून ढोलताशांच्या गजरामध्ये अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ झाला। गावातील सुमारे 500 महिला या अभ्यास सहलीमध्ये सहभागी झाल्या आहेत। या दौऱ्याच्या अंतर्गत महिला पंढरपूर जवळील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या गोपाळपूर ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेणार आहेत। संत सावता महाराजांची समाधी असलेल्या श्री क्षेत्र अरण तसेच पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्यात येणार आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या उपक्रमाच्या आयोजनासाठी सरपंच श्रीनाथ थोरात, उपसरपंच सोमनाथ गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी संजय कहांडळ, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, छाया काशीद, सुरेखा थोरात, सोनाली गडगे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या विशेष सहकार्याने पंचायत राज अभियान मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत वडगाव पानमधील जवळपास 500च्या वरती महिला आज अभ्यास दौऱ्यासाठी पंढरपूर, अक्कलकोट तसेच तुळजापूर व आदर्श ग्रामपंचायत गोपालपुरा श्री क्षेत्र सावता महाराज यांचं जन्मस्थान व समाधीस्थान आरण येथे अभ्यास दौऱ्यासाठी निघालेले आहेत। गेल्या 5 वर्षापासून विविध उपक्रमांमध्ये अगदी करोनाच्या काळामध्ये सुद्धा रुग्णांना डबे पोहोचवण्यापासून महिलांचे विविध बचत गटाच्या अंतर्गत असलेल्या विविध विषयांचे काय म्हणायचे विविध महिलांचे वेगवेगळे प्रश्न असतील, मग ते बचत गटाचे असतील, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतील, आरोग्याच्या असतील, काही शैक्षणिक असतील, त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे। आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ही सहल आज मुक्कामी पंढरपूर येथे जात असून उद्या रात्री परत वडगाव पानमध्ये येतोय। तरी महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच अमोल भाऊ खताळांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।